एक मिनिट, तुम्ही कधी विचार केलाय का हाऊसवाईफला सॅलरी मिळत नाही म्हणून तिचं काम काम नसतं का? नमस्कार मित्रांनो, मी आहे नेहा. आज नेहा बोलते या विषयावर तुमच्यासोबत मी बोलणार आहे. तर माझ्या मते एक मला क्वेश्चन पडलेला आहे की हाऊसवाईफ खरंच दिवसभर घरात काहीच काम करत नसते का? हाऊसवाईफ खरंच विषयावर ज्याच्याबद्दल आपण थोडाफार विचार करायलाच पाहिजे. आपण बघतो ना, एखादी व्यक्ती बाहेर जॉब करत असेल तर आपल्याला काय वाटतं, ती खूप काम करते. पण एक बाई सकाळपासून ते रात्रपर्यंत स्वयंपाक करत असेल, घर सांभाळत असेल, सगळ्यांच्या गरजा बघत असेल, तर तिच्या कामाला कोणी काम का समजत नाही? हाऊसवाईफला सॅलरी मिळत नाही मग म्हणून तिचं काम काही कमी होत नाही बरं का. आणि खरं सांगायचं तर सुद्धा ना, माझ्या मम्मीला बघितलेलं आहे लहानपणापासून. माझी मम्मी पण हाऊसवाईफच होती. पण आमच्या छोट्या छोट्या गोष्टीपासून तिने भरपूर स्वतःचा सॅक्रिफाईस केलेला आहे. तिने स्वतःवर काहीच लक्ष दिलेलं नाही आणि आज तो तिच्यावर टाईम आलेला आहे. माझ्या मम्मीची गोष्ट मी सांगते. आज खूप वाईट वाटतं की तिने स्वतःवर लक्ष दिलं नाही त्या टायमाला, आणि तिला पण स्वतः वाईट वाटतं की मी माझ्या खरंच म्हणजे आम्ही लहान असल्यामुळे ती कुठं जाऊ शकली नाही, कुठं जॉब करू शकली नाही, काय नाही. कारण कसं आहे ना, ती जॉब केलं असतं तर ती आमच्यावर दुर्लक्षपणा तिचा झाला असता. मग बोलतात ना, लेकरांवर अगर दुर्लक्षपणा झाला तर लेकरं शिकत नाही, हे करत नाही. ते आमच्यासाठी आम्ही लहान होतो ना, म्हणून ती कुठंच जाऊ शकली नाही. कारण पप्पा माझी 12 तास कामाला राहायचे. ते शाळेत सोडण्यापासून ते आणण्यापर्यंत आमचं खानपान ते सगळ्या मायेचं राहतं. असं नाही की माझीच मम्मी करते, सगळ्यांच्या मायांची तीच गोष्ट ती. घरातल्या कामामध्ये एवढ्या बिझी होऊन जातात ना हाऊसवाईफांची तेच. आणि मी मम्मीला बोला, एवढ्या बिझी होऊन जातात ते स्वतःकडे काहीच लक्ष देत नाही. त्यांचा अवतार कसा होऊन जातो, राणीमान कसं होऊन जातं, त्यांना स्वतःचीच चिंता पडत नाही. फक्त लेकरं आणि घर सांभाळणं एवढंच असतं. आता मी त्या हाऊसवाईफमध्ये उतरले ना, तर मला समजते की हाऊसवाईफची लाईफ काय असते. तर त्याच्यातून पण टाईम काढणं ते आपल्या हातात आहे. आणि त्याच्यात पण स्वतःची ओळख करणं, बोलतात ना, मला बोलता येत नाही आहे. स्वतःची निर्माण पण तर स्वतःची ओळखसुद्धा करणं ती खूप महत्त्वाची आहे. कारण सगळ्या बाया हाऊसवाईफ राहतात असं काही नाही. कोणी जॉब करतं, कोणी घर सांभाळतं. आता शिकलेल्या केलेल्या पोरी पण बाहेर जॉब करून घरी येतात, घर सांभाळतात. ते पण सगळ्यात मोठी गोष्ट आहे. लेकरं सांभाळतात त्याच्यावर मोठी गोष्ट आहे. माझ्या मम्मीवरून मला अनुभव आले की माझ्या मम्मीने पण किती किती कष्ट केलेले आहेत आमच्यासाठी, आम्हालाच माहिती. ते आज प्राऊड फील होते की बापरे, सल्यूट आहे माझ्या मम्मीला. की मी त्या टायमाला मम्मीला चिडचिड करायची, काय मम्मी तू घरीच राहते, काहीतरी करत नाही का. ते आज मला माहिती पडतं. मी पण एवढी शिकलेली आहे, मी BEd झालेली आहे, पण मी घरात का राहते? कारण लेकरासाठी. मी पण जॉब करायचे पहिले टीचिंग फील्डमध्ये. आज माझं लेकरू लहान आहे, कारण त्याच्यावर दुर्लक्षपणा होईल म्हणून मी आज जॉबला जात नाही आहे. कारण कसं, मी जॉबला गेले तर त्याच्यावर कोण लक्ष देईल, त्याचा अभ्यास कोण घेईल, त्याला खाऊ कसं कोण घालेल. आहे तिची आजी, पण वाटतं ना मायची जात, म्हणून असं वाटतं. सगळ्यांच्या आईला तेच की हाऊसवाईफ म्हणजे काय असतं ते मला आता समजते. बस माझं एवढंच म्हणणं आहे हाऊसवाईफबद्दल. आणि एकूणच कमीपणा समजू नका आणि त्यांना पण महत्त्व द्या. माझं एवढंच म्हणणं आहे. हाऊसवाईफला कमीपणा समजू नका. त्यांना पगारही भेटत नाही म्हणून हाऊसवाईफ काहीच काम करत नाही असा विचार कोणीच करू नका. त्यांना पण इम्पॉर्टन्स द्या, त्यांना पण व्हॅल्यू द्या आणि त्यांचा पण चांगला विचार करा. माझे मते एवढंच आहे. घर सांभाळणं पण ही एक खूप मोठी जबाबदारी आहे. कारण मला असं वाटतं, सगळ्या बाईंनी घर सांभाळताना स्वतःला सुद्धा टाईम दिला पाहिजे आणि स्वतःला कधी विसरू नये या घरातल्या कामामध्ये. जे स्वतःसाठी पण स्वप्न असतात, इच्छा असतात आणि नवीन काय शिकायची पण इच्छा असते, पण तिला तो स्वतःसाठी वेळ मिळायलाच हवा. माझ्या मते तरी मला असं वाटतं. कारण मी पण एक हाऊसवाईफच आहे आणि मी टाईम काढून मी तुमच्यासोबत हे व्हिडिओ शेअर करते की माझ्यासोबत जे घडते ते पुढे जाऊन कोणत्या लेडीजसोबत घडू नये. कारण माझ्या पण भरपूर मैत्रिणी आहेत, ती पण एक हाऊसवाईफ आहेत. स्वतः एवढ्या बिझी झालेल्या आहेत ते त्यांना स्वतःसाठी पण टाईम नाही आहे. त्यांनी टाईम काढून प्लीज मला कमेंट करावा की मी व्हिडिओ चांगला काढला आहे का नाही एक हाऊसवाईफबद्दल. आणि मी स्वतःसुद्धा हेच करते, काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करते. मला पण माहिती आहे घर आणि कुटुंबसुद्धा महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासोबत महत्त्वाचं आहे आपली स्वतःची ओळखसुद्धा करणे महत्त्वाची आहे. म्हणून त्याच्यासाठी मी व्हिडिओ काढते. कारण माझी पण तर ओळख व्हायला पाहिजे. कारण मी घरातच राहून माझी ओळख कशी लोकांना दिसेल, त्यासाठी.
म्हणून हाऊसवाईफ असणं कमीपणाची गोष्ट नाही बरं का. म्हणून हाऊसवाईफवाल्यांनी असं विचार करू नका की आम्ही कमी आहे, आम्ही कुठेतरी कमी पडतो, आम्ही म्हणूनच हाऊसवाईफ आहे, असं मला पण भरपूर पहिलं वाटायचं. पण तिथं कुणीच कमी नसतं. हाऊसवाईफ म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. घर सांभाळणं, त्याच्या जबाबदाऱ्या पार पाडणं, जबाबदाऱ्या पार पाडता पाडता लेकरांना सुद्धा सांभाळणं, हे भरपूर मोठी जबाबदारी आहे बरं का. आणि असं कुणीही कमीपणा वाटू नये. मी एक हाऊसवाईफ आहे म्हणून काहीच करू शकत नाही. एक बाई आहे, ती खूप काही करू शकते, तुम्हाला माहीतच आहे. चंद्रावर पण जाऊ शकते. कुठं काय नाही ते आज बाईने सगळीकडे केलेलं पण नसतं बाबा. एक हाऊसवाईफ म्हणून जगणं खूप कठीण असतं. ते मला आत्ता फील होते की स्वतःसाठी टाईम काढणं. कारण माझे मिस्टर बोलताना काय अवतार करून बसली काय, कारण घरातल्या कामामुळं एवढं माणूस इरिटेट होऊन जातं ना की स्वतःवर पण लक्ष देऊ शकत नाही. कारण या व्हिडिओच्या दरम्यान मी जे आता रेडी वगैरे होऊन उभी आहे की एक व्हिडिओ काढण्यासाठी, कारण कसं आहे ना, मला माझी पण ओळख निर्माण करायची आहे. म्हणून मी ह्या गोष्टीवर तुमच्या सगळ्यांसोबत संवाद करते. आणि माझं मत तुम्हाला काय वाटतं ते प्लीज मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या मैत्रिणीसुद्धा हाऊसवाईफ आहेत. मला त्यांचा पण एक प्राऊड फील होतं की नाही बाबा, ते पण शिकलेले केलेले आहेत, सगळ्या हाऊसवाईफच आहेत. कुठं जॉबला जाऊ शकत नाही कारण त्यांची पण घरातली प्रॉब्लेम असेल. आणि जॉबला पण जात असेल तर जॉब करून येणं आणि घरातलं काम करणं, त्याला पण खूप हे आहे, महत्त्व आहे. म्हणून माझ्या मते तर प्लीज माझ्या मैत्रिणींनी ते मला कमेंट करायला पाहिजे की मी या गोष्टीवर बरोबर बोलले का नाही बोलले. ठीक आहे, थँक्यू सो मच. प्लीज मला सपोर्ट करा. माझं म्हणणं पटलं आहे का? आणि तुम्ही हाऊसवाईफ असाल किंवा तुमच्या घरातील हाऊसवाईफ असाल तर प्लीज मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि मी आहे नेहा आणि आज माझ्या मनातलं मी बोलले. थँक्यू सो मच. # नेहा बोलते.